राधानगरी तालुक्यातील शाहू कालिने धरण आणि या धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे आणि या धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे जेव्हा बंद होतात त्यावेळेला इथं मासे पकडण्यासाठी शेकडोंच्या संख्येने इथले गावकरी असतील आणि आसपासच्या परिसरातील लोक येत असतात. आणि आपण आज पाहणार आहोत हे लोक मासे चढणीचे जे मासे आहेत ते कसे पकडतात. आणि जर बघितलं तर 7 स्वयंचलित दरवाजामध्ये सध्या स्थितीमध्ये एक दरवाजा इथं उघडलेला आहे आणि जेव्हा हा दरवाजा बंद होतो तेव्हा हे चढणीचे मासे जे असतात त्यावेळी पाणी बंद होतं त्यावेळी हे मासे वरती जायला लागतात आणि हे मासे पकडण्यासाठी इथं शेकडोच्या संख्येने गावकरी जमा झालेले आहेत. त्या गावकऱ्यांसोबत आपण थेट बोलणार आहोत की हे नेमकी पद्धत कशी असते आणि कशा पद्धतीने आपण इथे मासे पकडता. काय सांगाल दादा? आता इथं कसं आहे, जिथं मोठा डोह असतोय तिथं सोडजाळी सोडायला लागतात आणि जिथं म्हणजे जाळे मारायला शांत पाणी आहे तिथं आम्ही फेक जाळी वापर करतोय. जिथे डोह आहे किंवा जाळा अडकते दगड आहे ते बुडून बुडून काढायचा प्रयत्न करतात. पण आम्हाला एवढा उस आहे मासे नको उलटी द्यात पण गेटलाही जायचं. गेट कधी गेट बसतोय भाकरी चटणी भाकरी कांदा बिंदा घेऊन निवादा इकडे एन्जॉय बघतोय. मासे म्हणजे काय पकडावं नाही. आता म्हणतात की गेट बसतोय म्हणजे नेमकं गेट म्हणजे गेटचं टायमिंग लेवल दिलेली आहे. ह्या वर्षी गेटचं काम केल्यामुळे ह्या वर्षी गेट फास्ट बसतो वारं गेल्यामुळे. आता मागच्या वेळी आम्ही सगळी घरी होतो आणि अचानक गेट बसला तरी आम्ही पळत आलो टायमिंग मध्ये. आता आम्हाला समजलं गेट किती टायमिंग बसणार तेव्हा आम्ही आता हजर आहे. गेट बसला की आमच्या उड्या. गेट बसतो म्हणजे ज्यावेळी स्वयंचलित दरवाजाचा ऑटोमॅटिक दरवाजा ज्यावेळी बंद होतो आणि ज्यावेळी इथलं पाणी पूर्णपणे आटलं जातं बंद होतं त्यावेळी हे मासे मोकळे पडले जातात आणि हे मासे पकडण्यासाठी इथं शेकडोच्या संख्येने लोक जमा होतात. आपण इथं विचारणार आहोत मामा हे नेमका प्रकार काय आहे? हे काय आहे, ह्याला काय म्हणतात? लोक म्हणतात मासा पाण्यात असेल त्यावेळी कमी पाण्यात असेल त्यावेळी याचा वापर करून त्या माशावर याचा मारा केला जातो. त्यात मासा पकडला जातो दातातनी आणि त्यावेळी धरून त्याला बाहेर काढला जातो. जर आता बघितलं तर धरणाचे जेव्हा दरवाजे आता ओपन दरवाजा आहे, एक दरवाजा ओपन आहे, दरवाजा बंद झाल्यानंतर आपण आतमध्ये जाणार आणि जर चुकून परत दरवाजा उघडला तर आपल्याला धोका सुद्धा आहे की याचा धोका नसतोय. कारण का ज्यावेळी गेट तो आपली लेवल करून बसत असतोय आणि ज्यावेळी डॅमची पूर्ण लेवल क्षमतेने भरेल त्यावेळेस तो गेट पडत असते. त्यामुळे आम्हाला त्यांची ती माहिती असते त्यामुळे आम्हाला कधी धोका येण्याचा संभव नसतो. नाही आता इथं बघितलं तर शेकडो आणि 200 वर लोक इथं सध्या मासे पकडण्यासाठी आलेले आहेत. प्रत्येकाला मासा मिळतोच का? 100% मिळतो. कारण का प्रत्येकाकडे साधन असते त्या साधनाद्वारे त्याचा वापर करून प्रत्येक जण मासेमारी पूर्ण कमी होतो. मामा आपण काय सांगाल चढणीचे जे राधानगरी स्वयंचलित दरवाजा जवळचे चढणीचे मासे पकडण्यासाठी आपण आलाय, काय सांगाल याबद्दल? आता हे गेट थोड्या वेळाने बंद होणार आणि पाणी पूर्ण रिकाम होते त्याच्यानंतर मासे भरपूर भेटतात. नेमकं कसे आपण मासे पकडणार? आम्ही जाळ्याने पकडणार, कोण इंडीने पकडणार, कोण शिलूक आहे असे वेगवेगळे कोणाला माळावर असे घेतात वेगवेगळ्या पद्धतीने पकडतात मच्छी. आता इथं बघितलं तर मोठमोठे दगड सुद्धा आहेत आणि या दगडांमध्ये सुद्धा धोका आहे. जर चुकून दरवाजा परत ओपन झाला पावसाचा जोर वाढला तर तसा धोका सुद्धा आहे की आपल्याला या पावसाचा जोर म्हणजे गेट पूर्ण क्षमता लेवल वाढल्याशिवाय गेट ऑटोमॅटिक ओपन होत नाही. ज्यावेळी गेटची लेवल वाढेल त्यावेळी गेट होत. त्यामुळे काही धोका कोणताही नाही कारण आता 100 वर्षाचा आम्हाला अनुभव आहे इथला. धन्यवाद. जर आपण बघितलं तर राधानगरी तालुक्याच्या स्वयंचलित दरवाजाच्या खालच्या साईडला जर बघितलं स्वयंचलित दरवाजातून मोठ्या प्रमाणात इथं पाणी वाहते आणि शेकडोच्या संख्येनं हे मासे पकडण्यासाठी आलेले आहेत. आणि ज्यावेळी हा दरवाजा ऑटोमॅटिक बंद होणार आणि बंद झाल्या हे सगळे लोक आपल्याला या नदीमध्ये उतरलेले आपल्याला पाहावयास मिळणार आहेत. आणि हा संपूर्ण जे अनुभव आहे ना संपूर्ण जे थ्रिल आहे हे आम्ही शाहूनीच्या प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचवणार आहोत.
मासेमारीचा संपूर्ण थ्रिल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. आपण पाठीमागे पाहू शकताय कशा पद्धतीनं राधानगरी धरणाचे ज्यावेळी स्वयंचलित दरवाजा बंद होतो आणि त्यानंतर हे लोक कसे पटपट पाण्यामध्ये उतरून यांनी मासेमारी केली. बघितलं तर इथं बघायला गेलं तर 2 किलो असेल, 3 किलो असेल आणि तब्बल 5 किलोचा मासा देखील या प्रवाहामध्ये ज्यावेळी पाणी पूर्ण बंद होतं त्यावेळी या राहिलेल्या पाण्यामध्ये जे मासे अडकून पडतात ते मासे पकडण्यासाठी झुंबड उडते. अक्षरशः इथं 100-200 लोकांची झुंबड उडते आणि यातून त्या लोकांना इथं पारंपरिक पद्धतीने असेल आणि फार पूर्वीची 20-30 आता इथं जर बघितलं आम्ही जर काही लोकांसोबत पण बोललो तर त्यांचं असं मत आहे की जवळजवळ 30-40-50 वर्षापासूनची परंपरा आहे आणि या 30-40-50 वर्षापासून ही लोक इथं मासेमारी करत आहेत. आणि जर बघितलं तर हा व्हिडिओ करण्यासाठी जवळजवळ 2 ते 3 तास आम्ही फार मोठं कष्ट घेतलं आणि हा व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवला. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.